जे लोकं हेल्थ कॉन्शियस नाहीयेत त्यांचा तर विषयच नाहीये. कारण त्यांना एकंदरीतच त्यांच्या हेल्थविषयी फार विशेष काही स्वारस्य वाटत नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याचशा चुका घडतात. परंतु जे लोकं हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांच्याकडून सुद्धा एक गोष्ट जी आहे ती बऱ्याचदा मिस होताना दिसते आणि ती म्हणजेच झोप. झोपेचं नियोजन हे बऱ्याचदा जे लोकं हेल्थ कॉन्शियस आहेत त्या लोकंही अव्हॉइड करताना दिसतात किंवा फक्त डाएटवरती भर दिला जातो किंवा पिल्सवरती भर दिला जातो किंवा एक्सरसाइजवर सुद्धा भर दिला जातो. परंतु झोप ही गोष्ट सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये झोप किती महत्त्वाची असते आणि ती कशी रेग्युलरली घेतली गेली पाहिजे ह्याबद्दल डिटेलमध्ये सांगणार आहे आणि झोप नाही घेतली तर त्यापासून कोणकोणते त्रास होऊ शकतात ते सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी, एम.डी. आयुर्वेदा डॉक्टर आणि होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेद लाईफस्टाईल कोच. माझं क्लिनिक आहे मर्म आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक, आंबेगाव बुद्रुक, पुणे येथे. तर झोप आयुर्वेदाने 3 उपस्तंभ सांगितलेले आहेत शरीराचे किंवा आरोग्याचे, की ज्यांना हेल्थ चांगली हवी आहे, त्यांना शरीर चांगलं हवं, निरोगी हवं आहे आणि स्वस्थ असं हवं असेल, तर अशा लोकांनी 3 गोष्टी प्रामुख्याने लक्ष दिल्या पाहिजे. त्या म्हणजे आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. तर त्यापैकी यालाच आयुर्वेदामध्ये उपस्तंभ म्हटलेले आहेत आणि त्यातील निद्रा हा एक अख्खा उपस्तंभ म्हणजे एक खांब आहे. जर का तुम्ही 3 खांबांवरती एखादं घर उभं करत असाल, जर तुमचं आरोग्य 3 समांतर ठेवायचं असेल, तर त्यातला एक खांब हा निद्रा आहे. इतकं जास्त महत्त्व या निद्रेला खरं तर दिलं गेलेलं आहे. पण आजच्या काळात आपल्याला Netflixची सीरीज जास्त महत्त्वाची वाटते झोपेपेक्षा. म्हणजे आपण एखादी सीरीज बघत असू तर ती सीरीज कंप्लीट करण्यासाठी आपण आपली झोप पूर्ण सॅक्रिफाईस करतो. मग रात्रीचे 2 वाजू देत, 3 वाजू देत, पहाटेचे 4-5 वाजू देत, तरी सुद्धा ही Netflixची सीरीज जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण झोपत नाही आणि मग तिथून पुढचा अख्खा दिवस आपला आळसात गेला तरी सुद्धा आपल्याला काही फरक पडत नाही. बरोबर आहे की नाही? अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये निद्रेला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि हे निद्रेचं महत्त्व सांगण्यासाठी आचार्यांनी एक श्लोक सांगितलेला आहे. तर आचार्य म्हणतात की निद्रायत्तम सुखम दुःखम पुष्टिम कार्शम बलाबलम. म्हणजे जर का तुम्ही योग्य प्रकारे झोप घेतलीत तर तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला सुख मिळणार आहे, तुमचं बल चांगलं राहणार आहे आणि शरीराची पुष्टी होणार आहे. आणि तेच जर का तुम्ही निद्रा व्यवस्थित घेतली नाही, झोप व्यवस्थित घेतली नाही, झोपेचा अपव्यय केला तर मात्र तुम्हाला दुःख फेस करावं लागणार आहे ऑब्व्हियसली. कारण जर का तुम्ही झोप व्यवस्थित नाही घेतली तर तुम्हाला बरेच सारे आरोग्याचे प्रॉब्लेम, बरेच सारे आजार होणार आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्हाला दुःख होणार आहे. त्यानंतर अबल होणार आहे म्हणजे तुमच्या शरीराची तेवढी स्ट्रेंथ वाढायला पाहिजे, तेवढी स्ट्रेंथ वाढणार नाहीये कारण बॉडीला रिसेट होण्यासाठी वेळच भेटणार नाहीये. आणि कार्श या अनुषंगाने सांगितलेलं आहे की शरीराचे धातू जे आहेत ते दुर्बल होणार आहेत. शरीरातील वेगवेगळे जे घटक आहेत ते दुर्बल होणार आहेत आणि अशा अनुषंगाने शरीरामध्ये कार्श निर्माण होणार आहे. जसं मी मगाशी उदाहरण दिलं तसंच आहे ऑब्व्हियसली, की जेव्हा रात्रभर एखाद्या गोष्टीने आपण जागरण करतो मग अख्खा पुढचा दिवस आपला आळसात जातो किंवा झोपेत जातो आणि मग पुढचा पण जे क्लॉक आहे आपल्या शरीराची जी सायकल आहे ती रिदम बिघडून जाते सगळी. त्यातून पुढे जाऊन मग जेवणाच्या वेळा बिघडतात सगळ्या. त्यामुळे जेवण व्यवस्थित केलं जात नाही, अपचन, अजीर्ण हे सगळे विकार व्हायला लागतात किंवा भूक न लागणं, ऍसिडिटी, ब्लोटिंग, गॅसेस, कॉन्स्टिपेशन ह्या सगळ्या तक्रारी ह्या अनिद्रेमधून तयार होतात. आणि म्हणूनच आणि अनिद्रा हा तर एक स्वतःच एक मोठा विषय आहे की इनसोमनिया. बऱ्याच लोकांना आता इनसोमनियाचा सुद्धा त्रास होताना दिसतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते सुरुवातीला झोपेचं नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे, वेळेवर झोप घेणं आणि वेळेवर उठणं ह्या गोष्टी रेग्युलरली न केल्यामुळे घडणाऱ्या या गोष्टी आहेत. कमी निद्रा घेतल्यानंतर मुळातच आयुर्वेदामध्ये रात्री जागरण हा वात प्रकोपाचा खूप मोठा हेतू सांगितलेला आहे. वात आणि पित्त ह्या दोन्हीचा प्रकोप अनिद्रेमुळे होतो रात्री जागरण केल्यामुळे. आणि मग कंटिन्युअसली ज्यावेळेला ह्या गोष्टी होत राहतात तर त्यावेळेला सुद्धा बऱ्याचदा वाताचे, पित्ताचे विकार पुढे जाऊन ह्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात होताना दिसतात आणि मग त्यासाठी पुन्हा त्यांना वेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागते. त्यामुळे झोप हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि त्याकडे व्यवस्थितच लक्ष दिलं गेलं पाहिजे. ज्या लोकांना उत्तम आरोग्य हवं असेल त्यांनी अकाले किंवा अतिनिद्रा करू नये. म्हणजेच वेळेच्या वेळी झोप घ्यावी. रात्री झोपणं हे प्राकृत मानलेलं आहे, पण रात्र सोडून इतर वेळेला झोपणं हे अकाले होतं. म्हणजेच झोपेची जी काळ नाहीये त्या काळामध्ये घेतलेली झोप होते. आणि अतिमात्रेमध्ये झोप म्हणजे साधारणतः तरुण माणसांमध्ये 7 ते 8 तासाची झोप सफिशियंट असते. तर त्याही पेक्षा ज्या वेळेला तुम्ही झोप घेता त्यावेळेला एक अग्रगण नावाचं आयुर्वेदामध्ये हे आहे की कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये जी गोष्ट प्रधान आहे. तर त्यामध्ये म्हणलेलं आहे की निद्रा आलस्य कराना. म्हणजे ज्यावेळी तुम्ही जास्त निद्रा घेता त्यावेळी त्यातून खूप जास्त आळस तयार होतो.
त्यामुळे झोप ही वेळेत झाली पाहिजे आणि प्रमाणात झाली पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टीही चांगल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. आता अशा लोकांसाठी की ज्यांना झोप येत नाही, इन्सोम्निया होतो आहे, तर अशा लोकांना आयुर्वेदामध्ये काय उपाय सांगितलेले आहेत? तर पहिलं म्हणजे खूप छान एक औषध जे आपल्याला खूप सगळ्यांना माहिती आहे, तर जायफळ घातलेलं दूध. तुम्ही रात्री जायफळ घालून थोडंसं दूध घेऊ शकता. तर ह्यानी सुद्धा तुमची अनिद्रा जी आहे ती बरी होऊ शकते. शिरोअभ्यंग हे सुद्धा खूप स्ट्रेस असेल, ताण आला असेल किंवा मग वाताचा प्रकोप झाला असेल, कुठल्याही कारणामुळे जर का आपल्याला अनिद्रा होत असेल, झोप लागत नसेल रात्रीची, तर डोक्याला फक्त गरम तेलाने मसाज केला तरी सुद्धा तुम्हाला छान झोप लागू शकते. त्याचबरोबर पादाभ्यंग आहे, तळपायाला गरम तेलाने मसाज करणे हे सुद्धा झोप चांगली येण्यासाठी खूप महत्त्वाचं साधन सांगितलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात आणखी एक महत्त्वाचं म्हणजेच डिजिटल डिटॉक्स. तर साधारण तुम्हाला जर का 10 वाजता झोपायचं असेल, तर त्याच्या आधी अर्धा ते पाऊण तास तुम्ही कुठलंही डिजिटल उपकरण वापरलं नाही पाहिजे, कुठली स्क्रीन बघितली नाही पाहिजे. तरच तुम्हाला पुढच्या अर्ध्या तासानंतर व्यवस्थित शांत झोप लागू शकते आणि आत्ताच्या काळाची ही खूप मोठी गरज आहे. त्यामुळे जर तुमचं झोपायला जायचं टायमिंग ठरलं असेल 10 वाजता, 10:30 वाजता, तर त्याच्या साधारण अर्धा ते पाऊण तास आधी तुम्ही कुठल्याही प्रकारे स्क्रीनचा वापर केला नाही पाहिजे. तरच तुम्हाला छान प्रकारे झोप लागू शकते. अशाच प्रकारे योगामध्ये एक योग निद्रा प्रकार सांगितलेला आहे. तर यामध्ये तुम्ही पाठीवर झोपायचं आहे आणि एक-एक अंग शरीराचं शिथिल करत जायचं आहे आणि श्वासोश्वास सुद्धा संथ करायचा आहे. अशा प्रकारे हे केल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे झोप लागू शकते. त्यामुळे नियमितपणे जर का तुम्ही योगनिद्रेचा अभ्यास केला तरी सुद्धा जर का तुम्हाला अनिद्रेचा त्रास असेल, इन्सोम्निया होत असेल, तर तुम्हाला छान प्रकारे झोप लागू शकते. तर हे सगळे जे उपाय आहेत, हे छान झोप लागण्याच्या दृष्टीने आहेत आणि ज्या लोकांना अतिनिद्रा आहे, तर त्यांच्यासाठी खूप सोपा उपाय म्हणजे त्यांनी व्यायाम. जेवढी तुम्ही शरीराची हालचाल कराल, तेवढं तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि मग तुमची ही जी सतत आळस आलेला आहे अंगामध्ये, तो कमी व्हायला लागेल. कफकर आहार आहे, तो कमी करण्याची गरज आहे तुमच्यामध्ये. म्हणजेच दूध आणि दुधाचे पदार्थ, पनीर, चीज, त्याचबरोबर वेगवेगळे फळं असतील, तर हे जे कफ वाढवणारे पदार्थ आहेत, हे तुमच्या आहारातून कमी करा. जेवढा तुम्ही आहारातून थोडासा कफ कमी कराल, तेवढी तुम्हाला झोप थोडीशी कमी. कारण ज्यांना अतिनिद्रा आहे, त्यांना झोप कमी करण्यासाठी हे उपाय काम करू शकतात. त्याचबरोबर झोपेचं प्रमाण ठरवणं पण खूप गरजेचं आहे. मगाशी एकदा मी सांगितलं, की तरुणांमध्ये साधारण 7 ते 8 तासाची झोप ही सफिशियंट असते. त्यानंतर जे श्रमजीवी आहेत, म्हणजे ज्यांचं खूप शारीरिक हालचालींचं काम आहे, त्यांना थोडीशी जास्त झोप लागते आणि जो बुद्धिजीवी वर्ग आहे, म्हणजेच अभ्यास करणारे म्हणा किंवा जे फक्त सतत वाचन, लिखाण अशा टाईपच्या काम करत असतात, शारीरिक हालचाली कमी असतात, कॉम्प्युटर वर्क करणारे, तर ह्यांच्यामध्ये थोडंसं झोपेचं प्रमाण कमी असलं तरी सुद्धा त्यांना चालणार आहे. लहान मुलांमध्ये झोपेचं प्रमाण हे खूप जास्त आहे, त्यामुळे त्यांची वाढ होत असते. जोपर्यंत वाढीचं वय आहे, तोपर्यंत झोप ही व्यवस्थित झाली पाहिजे. एकदा वाढ पूर्ण झाल्यानंतर मग झोप हळूहळू कमी झाली तरी, जसं आपण बघतो की वृद्ध लोकांमध्ये, म्हाताऱ्या लोकांमध्ये झोप ही कमी झालेली असते. तर अशा प्रकारे जोपर्यंत शरीराची वाढ होत आहे, झोपेमध्ये शरीराची व्यवस्थित वाढ होत असते, कारण रिसेट होत असतं शरीर आणि पुष्टी मिळत असते शरीराला योग्य झोपेने. त्यामुळे जोपर्यंत वाढीचं वय आहे, तोपर्यंत तरी त्यांना व्यवस्थित झोप मिळणं हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर वय जसं-जसं वाढेल, तशी झोप नॅचरलीच कमी होत असते. आपण बघतो की वृद्ध लोकं जे असतात, त्यांना ऑलरेडी झोप कमी येत असते, पण ते त्यांच्या वयाच्या मानाने ठीक असतं. त्यांना त्याचा त्रास होत नाही. अशा प्रकारे झोपेबद्दल जितके जास्त डिटेल्स मला सांगता आले तेवढे मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.